नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे शिक्षक विभागाअंतर्गत आलेलं जिल्हा परिषद नाशिक यांचं जे ऑल व्हॅकन्सी संदर्भातलं 4 फेब्रुवारी 2026 रोजीचं जे अपडेट आहे, तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ब्लॉक नंबर आहे, तर टोटल व्हॅकन्सी जे आहे तर 9135 आहे. तर ग्रॅज्युएट टीचर जे आहे तर ते त्या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हेडमास्टर संदर्भात आहे. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे तर टोटल आहे. तर त्यानंतर वर्किंग पोझिशन जे आहे तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट टीचर आहेत, हेडमास्टर आहे तर टोटल आहे. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट टीचर आहेत. त्यानंतर व्हॅकन्सी पोस्ट जे आहे तर ग्रॅज्युएट टीचर आहे तर MS लॉंग, त्यानंतर हेडमास्टर आहेत आणि टोटल या संदर्भातले हे अपडेट जे आहे तर एज्युकेशन डिपार्टमेंट संदर्भातलं आलेलं आहे. तरी जे विद्यार्थी टीचर साठी जे अप्लाय करू इच्छित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. अशाच प्रकारे इतर विभागाचाही अपडेट आल्याच्यानंतर तो डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. परंतु सध्या हा जो आहे नाशिक विभागाचा आलेला जो टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा टीचर रिक्रुटमेंट संदर्भातलं जे व्हॅकन्सी आहे तर रिक्त व्हॅकन्सी आणि भरलेल्या व्हॅकन्सी संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.